निंगाप्पा चौगला राहणार पी ए नागनूर तालुका अथणी या तरुणाचा खून झाला असून त्याचा मोटरसायकल अपघात भासवण्याचा प्रयत्न अथणी पोलीस करीत आहेत अशी तक्रार निंगाप्पाच्या पत्नी रेश्मा चौगला नेमाने यांनी केली आहे. रेश्मा नेमाने या राष्ट्रीय खेळाडू असून जत तालुक्यातील कुलाळवाडी हे त्यांचे माहेर आहे. त्यांचे सासरचे गाव हे पी ए नागनूर आहे. नमस्कार, मी रेश्मा चौगला. तर मी कुलाळवाडी गावातील मुलगी आहे, जत तालुक्यातील. तर सदर घटना अशी घडली आहे की माझ्या मिस्टरांचा निर्घृण खून करण्यात आलेला आहे व जे समोरील पोलीस आहेत किंवा हवालदार आहेत त्यांनी हा खून नसून ॲक्सिडेंट आहे असं दर्शवण्याचा त्यांचा प्रयत्न झाला आहे. आमच्या फॅमिलीवर, आमच्या कुटुंबावर अन्याय करण्याचा प्रयत्न केलेला आहे. सदर घटना अशी की माझे पती हे विठ्ठल बिरदेव मंदिर कृष्णानगर पाईप कारखान्यात कामाला आहेत आणि ते 8:30 वाजता दररोज 8:30 वाजता निघतात तिथून. तर अशी 8:45ला ही घटना घडली की अगदी पाऊस, वारा आणि विजा चमकत होत्या. सगळे शेजारी सगळे घरात असलेले बघितलेत त्यांनी. कोणीही बाहेर नसताना त्यांनी त्यांचा निर्घृण खून केला आहे. म्हणजे अगदी डोक्यामध्ये इथे वार केला धारदार शस्त्राने किंवा इथे छातीवर पण त्यांना वार केला. अगदी छातीतले फ्रॅक्चर होऊन अगदी छातीतले सुद्धा हाडे चुरा झालेत. आणि त्यांनी नंतर काय दर्शवले की तिथं जाऊन बसलेत आणि हाच आम्हाला धडकला आहे आणि ॲक्सिडेंट होऊन तोच तो पडला असं सांगितलं. नंतर काही नागरिकांनी काय केलं, घटना घडली 8:45ला आणि मला कळवण्यात आलं 10ला. मी गेले तर गाडी आहे अशी होती, फक्त पुढनं तेवढंच थोडासा फुटलेली होती गाडी. काही जास्त गाडीचा फुटाफूट किंवा इश्यू नव्हता. तर त्यामध्ये माझे मिस्टर हे गाडी चालवते, समोरील व्यक्ती जर चालत होता तर ते म्हणतात ॲक्सिडेंट असं दर्शवण्याचा प्रयत्न केला पण तो मर्डर आहे. तर नंतर आम्ही त्यांना एक खाजगी वाहनातून त्यांना अथणीला दाखल केलं. अथणीला गेल्यानंतर त्यांना श्वास घेण्यासाठी त्रास व्हायला, जर ब्लड कोटिंग झालं तर इथून चीर पडलेली, परत छातीमध्ये पण पूर्ण सगळं हाडं फ्रॅक्चर झालेली. तर मग ॲम्ब्युलन्समध्ये गेल्यानंतर विजयालक्ष्मी ह्या नर्स होत्या तिथं ट्रीटमेंट देण्यासाठी. मग त्यांनी आम्हाला बोलवलं. बघा, त्यांनी ऑक्सिजन मास्क बसवला. ऑक्सिजन मास्क बसवल्यानंतर त्यांना थोडं बोलण्यासाठी धीर आला आणि नंतर त्यांनी मला व माझ्या धीरांना बोलवून घेतले की बघा हा तुमचा पेशंट काय बडबडला, जरा बघून घ्या म्हटले. तर ते असं बडबडत होते की कुंभार त्यांनी मला मारले म्हणत त्यांनी अगदी बेशुद्ध होऊन कोम्यात गेले. आणि नंतर त्यांना जसं समर्थ हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं, नंतर ते कोम्यातून बाहेर आले नाहीत. मग आम्ही केलं खूप सिरियस पेशंट आहे म्हणून एक दिवस फक्त त्यांच्यासोबत थांबलो आम्ही. आणि शुक्रवारी आम्ही पोलीस स्टेशनला गेलो अथणीला की असं आमची मर्डर केस आहे, घ्या तुम्ही. आणि आमचे पेशंट स्वतः तोंडाने सांगितले की मला मारले म्हणून. सर हा काय ॲक्सिडेंट नाही. जर ॲक्सिडेंट असेल तर समोरच्या व्यक्ती पण तेवढा सिरियस पाहिजे. समोरच्या व्यक्तीला काहीच नाही, फक्त थोडं लागले. ते रमेश कुंभार म्हणून त्यांना फक्त जरा लागले आणि हे लागले. आणि तो व्यक्ती माझा नवरा पडल्यानंतर त्याला मारून ते घरी गेलेत त्यांनी विठ्ठल हिरेमणी यांचा मुलगा आल्यानंतर त्यांनी बघितलं फक्त माझा नवरा एकटाच होता तिथं. आणि तो पाणी आणायला आणि बाकीच्या नागरिकांना बोलवायला गेलाय आणि तोपर्यंत तो माणसं अजून आलेत तिथं आणि आम्हालाच धडकलाय आणि तोच पडला असं त्यांनी दर्शवण्याचा प्रयत्न केलाय. कारण दुसऱ्या दिवशी जर जखमा बघितला तर आमच्यावर डाऊट येईल, तुम्हीच मारले असं डाऊट येईल म्हणून मुद्दामानी ॲक्सिडेंट झाला असं सांगण्यासाठी बसले होते त्यांनी. नंतर मी पोलीस स्टेशनमध्ये गेलो, पोलिसांनी अजिबात दखल घेतली नाही. ते म्हणतात नाही हा ॲक्सिडेंट झाला आहे, त्यांनी येऊन तुमच्या आधी FIR दाखल केल्या, तुमची केस आता होऊ शकत नाही, तुम्ही जावा. असं करता आम्हाला रागाने हाकलून दिलं तिथनं. तरी पण आम्ही प्रयत्न सोडले नाहीत, कारण स्वतः जर आमच्या पेशंटनी सांगितलं तर आम्ही कशाला धीर सोडायचं म्हणून आम्ही वकिलाकडे गेलो. कांबळे वकील म्हणून आहेत अथणीमध्ये, त्यांना सांगितलं असं आमच्या स्वतः पेशंटनी सांगितले गाडीला काहीही झालं नाही, गाडी आहे अशी उभी आहे. आणि जर ॲक्सिडेंट झाला असेल तर समोरच्या व्यक्तीला थोडं तरी लागलं पाहिजे ना. जेवढा गाडीवरचा व्यक्ती सिरियस आहे तो चालणारा व्यक्ती पण तेवढा सिरियस पाहिजे. चालणारा व्यक्ती काहीच सिरियस नाही आणि गाडी चालवणारा व्यक्ती अगदी मरणाच्या दारात आहे, हे शक्य होऊ शकत नाही. आणि दवाखान्यात दाखल केल्यानंतर डॉक्टरसुद्धा म्हणले आयसरने धडक दिली, ट्रकने धडक दिलेली आहेत आमच्यात पेशंट. पण एवढं म्हणजे सिरियस कंडिशन कोणाच नाही. खरे सांगा मारामारी झाली आहे का काय झाले. पण सांगितलं आम्ही असं आमचा पेशंट म्हणलं, त्यांनी केस करायला पाठवले. मग आम्ही कांबळे सरांना म्हणलं सर आमची काय ते बघा, आमची पोलीस अजिबात दखल घेण्याचं रागाने बोलायला लागलेत, आम्हाला हाकलून द्यायला लागल्यात, आमची सेपरेट केस घ्या म्हटलं तर घ्यायला तयार नाहीत. आणि मग कांबळे वकील काय म्हणलं, तुम्ही तुमच्या पेशंटकडे लक्ष द्या, ते चांगले होऊ द्या, बरं होऊ दे त्यांना. बरं झाल्यानंतर त्यांनी तोंडाने सांगितल्यानंतर आपण त्यांच्यावर लगेच केस दाखल करूया आणि अटक करूया त्यांना. आम्ही वकिलांचं म्हणणं ऐकलं आणि दवाखान्यात जाऊन पैशांची गोळागोळ करणं, कारण
डॉक्टरांनी तब्बल 6 ते 7 लाख रुपये खर्च येतो असं सांगितलं. मी एक मिडल क्लास फॅमिलीमधून आहोत आम्ही. एक 15-20 हजार पगार असतो मिस्टरांना माझ्या. तर 7 ते 8 लाख रुपये म्हणजे आमच्यासाठी खूप मोठी रक्कम होती. आणि मग तरीसुद्धा असू दे की आपला व्यक्ती बाबा जगू दे, आपलं चांगलं होऊ दे म्हणून आम्ही कुणाचं तर देणं काढ, सोनं मोड, लोन घे, कुणाचं हातापाय पडून पैशाची जुळवाजुळवी करत होतो. निम्मी अर्धी ट्रीटमेंट होती, पण त्यांना इतका जोरदार शस्त्राने आणि निर्गुणपणे हत्या केल्यामुळे त्यांना जगणं शक्य झालं नाही. ते सोमवारी सकाळी त्यांनी 7च्या दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. मग आम्हाला सांगितलं डॉक्टरांनी की हे आता हे नाही राहिले, ह्यांना घेऊन जावा म्हणून. तरी पण आम्ही म्हणलं आमची बॉडी हातात द्या. तर डॉक्टर म्हणले तसं कंप्लेंट झाल्याशिवाय आम्ही बॉडी तुम्हाला देऊ शकत नाही, तिथले अथनीमधील पोलीस इथे आले पाहिजेत. परत आणि आम्ही अथनी पोलीस स्टेशनमध्ये आलो. इरकल हवालदार, पाटील हवालदार आणि अजून एक हवालदार आहे, त्याचं नाव मला आठवत नाही. ते सगळे हवालदार अजिबात दखल घ्यायला तयार नाहीत. आमचा माणूस आहे तिथं, बॉडी आहे, आम्हाला द्या म्हणून सांगतोय. तर नाही, हे ॲक्सिडेंट झालं आहे, मर्डर कोण म्हणते. त्यांनी अजिबात त्यांना FIR नोंद करायला काही प्रॉब्लेम नाही, त्यांनी FIR नोंद करायला पाहिजे होते. आमची केस अजिबात पुढे यायलाच तयार नाहीत त्यांनी. आणि नंतर आम्हाला अक्षरशः ते इरकल हवालदार तर आमच्या पप्पांच्या अंगावर मारायला देखील त्यांनी मारण्याचा पण प्रयत्न केला. मग आम्ही घाबरून काय केलो, म्हणजे घाबरण्याचं कारण हे की आमची बॉडी सकाळी 7ला एक्सपायर झाली आणि संध्याकाळ 7 ते 8पर्यंत आमच्या हातात बॉडी देत नाहीत. पाहुणे नाते सगळे जवळपास 400 ते 500 माणसं सगळे आमच्या घराजवळ जमा झालते. मग आम्ही काहीतरी करून, उलट त्यांचं कर्तव्य आहे की जाणे तिथं पोस्टमॉर्टम करणं, त्यांचं बॉडी हातात देणं त्यांचं कर्तव्य आहे. पण आम्ही स्वतः त्यांच्या गाडीला डिझेल टाकून पोलिसांच्या हातापाया पडून आम्ही त्यांना मिरजला घेऊन गेलो. मिस्टरांचा पोस्टमॉर्टम केला आणि परत घेऊन आलो. नंतर हे जसं त्यांचं सोमवारी अंत्यसंस्कार झालं आणि मग आम्ही धीर सोडला नाही. परत आणि मंगळवारी पोलीस स्टेशनला गेलो, आमची केस घ्या, हे करा. तर परत PSI साहेब आहेत कोणतरी, त्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांनी सांगितलं, हवालदार पाटील हवालदार सांगितलं यांची आहे हे सांगतायत ना, तर त्या गुन्हेगारला बोलवून घ्या, अटक करा, त्यांची इन्क्वायरी करा. तर पाटील हवालदार खोटं बोलतोय. नाही सर, तो पण पेशंट सिरियस आहे, तो पण ICUमध्ये आहे. आणि आम्ही घरी जाऊन बैठलो तर अजिबात माणसाला काय झालं नाही, अगदी जनावराला व्यवस्थित पाणी पाजतोय, मोबाईल बघत बसलाय. आणि मग ह्या पाठीमागचं कारण काय, ह्यांनी काय म्हणजे काय सिद्ध करण्याचा प्रयत्न करायलात काय